आपल्या जीवनातील अंधकाराला दूर करून फारच कमी असतात। तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभला हेच आमचे भाग्य आहे। मी अध्यक्षस्थान डॉक्टर हिराणी मॅडम यांना स्वीकारायला सांगते आणि उद्घाटन सादर करते। आबुदा चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गातोते लाहो प्राणी जात वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठमके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोडी मज घ्यावे बसाय दान हे जे खळांची व्यंग तोते वर्षत सकल मंडळी ईश्वर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि एक आपले सर्व सहकारी हे एकत्र येण्याकरिता हा कार्यक्रम होणार आहे। आणि दुपारच्या सत्राचा जो काही कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये आपले सर्व चर्चासत्र आहे। चर्चासत्राची प्रमुख संकल्पना ही आपले डॉक्टर प्रताप पदवणकर सर यांनी व्यक्त केलेली आहे, ती मांडलेली आहे। त्याबद्दल सर थोडेसे दोन शब्द आपल्याला सांगतील। त्या कार्यक्रमाची रूपरेषा संपन्न झालेली आहे। त्यानंतर सर्व आपले प्रमुख अतिथी, आपले सर्व आदरणीय THO, माझे सर्व प्रिय सहकारी मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आज मैत्री दिन आहे। मैत्री दिनाचे औचित्य या जवळ सर जवळ ना सर आपण तुम्ही स्वराज्याची ज्यांनी प्रेरणा दिली जिजाऊ त्याचे लाडके सुपुत्र आणि आपल्या हृदयात बसणारे शिवाजी महाराजांची प्रतिमा। आणि एकंदरीत संमेलनाच्या नंतर एक गेट टुगेदर, एक आदमी रोटी बनाता है, दूसरा एक बनाता है, दूसरा खाता है, तीसरा। आज कार्यक्रम होता मॅडम, काय सांगतो? हो, आज हा कार्यक्रम आमचा सामुदायिक आरोग्य अधिकारी स्नेह संमेलन ठेवलं होतं। तर खरं मी प्रथम त्या सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांचं अभिनंदन करते। त्यांनी पहिलं स्नेह संमेलन होतं, चांगल्या प्रकारे त्यांनी ऑर्गनाईज केला होता, त्यांचं मी त्याबद्दल अभिनंदन करते। आणि त्यांचं असं आहे की त्यांना जे केंद्राप्रमाणे 6 वर्ष झाले त्यांना कायमस्वरूपी करावं आणि त्यांचं जे इन्सेंटिव्ह देतो म्हणजे इन्सेंटिव्ह बेस कामाच्या आधारावर मोबदला देतो तो त्यांचा पेमेंट म्हणजे मंजूर करावा। आणि असं मी एक शासनाला पण रिक्वेस्ट करते म्हणजे की आम्ही मॅग्मो संघटनेने डिमांड केलं होतं की आमच्या PECला 3 मेडिकल ऑफिसर असावे म्हणजे 8-8 तासाच्या आवर्सनी। तर ह्या लोकांना जरी मर्ज करून त्यांना दिलं तर आमच्या PECचे जे 24 तास आरोग्यसेवा लोकांना भेटणार आहे तो खूप प्रॉब्लेम आमचा सॉल्व भेटेल आणि बऱ्याच लोकांना चांगल्या प्रकारे क्वालिटी सेवा त्या ठिकाणी भेटून जाईल। मी परत एकदा त्या टीमचं अभिनंदन करते आणि शासनाने आमच्या ह्या डिमांड आहेत त्या आमच्या सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या मान्य कराव्या, कारण आमच्या प्रत्येक ठिकाणी ही आम्हाला टीम मदत करत असते। फूड पॉयझनिंग असो, आउटब्रेक असो, स्कूल हेल्थ तपासणी असो किंवा आमच्या आश्रमशाळा तपासणी असो, एपिडेमिक असो, आमचे डेंग्यू चिकनगुन्हा, ही मंडळी आमच्या हाताशी नेहमीच सहकार्य करतात, मदत करतात आणि चांगल्या प्रकारे लोकांना सेवा देतात। तरी ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या शासनाने आम्ही त्यांना त्या क्लास 1 अधिकारी जी आमची टीम आहे, समिती आहे, आम्ही त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करणार आहोत।